पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे मार्फत 2024-25 आर्थिक वर्षामध्ये वेगवेगळे जे आपले उत्पन्नाचे स्रोत असतात त्याच्यामध्ये प्रामुख्याने मालमत्ता करची वसुलीच्या संदर्भात जवळपास 965 कोटीची आपली वसुली झाली आहे। त्याच्यामध्ये प्रामुख्याने माझा शहरवासियांना सर्वांना माझा धन्यवाद राहणार आहे जे आपले सर्व करदाते आहे की त्यांनी महानगरपालिकेला याच्यामध्ये साथ देऊन कराचा भरणा केलेला आहे। जे काही मायनर किरकोळ लोक ज्यांचे मार्फत कर भरण्याच्या संदर्भातला काही इश्यूज होते, जवळपास 3 लाख जे थकबाकीदार होते त्यांना आपण रेग्युलाइज करण्यामध्ये आपण सक्सेसफुल झालो आहे। याच्या व्यतिरिक्त नवीन जे आपले ड्रोन सर्वेचे मार्फत 2.5 लाख प्रॉपर्टी जे नवीन अनएसेस प्रॉपर्टी होती त्याच्यापैकी जवळपास 92,000 प्रॉपर्टीच्या मार्फत 98 कोटी आपण यावर्षी गोळा करण्यामध्ये सक्सेसफुल आहोत आणि पुढच्या वर्षीची मागणी जवळपास 350 कोटीची असणार आहे। याच्या व्यतिरिक्त आपले 1000 पेक्षा जास्त प्रॉपर्टीजला आपण सील केलं होतं, ज्याच्यामध्ये जवळपास 400 प्रॉपर्टीजनी सील केल्यानंतर कर भरणा केलेला आहे। अजून 600 ते 650 कोटी आहे। याचे पुढे सीलचे नंतर सुद्धा ज्यांनी कर भरला नाही त्यांच्या ऑप्शनची सुद्धा कारवाई आपण याचे पुढे करणार आहोत। पुढचे येणारे वर्षासाठी 25-26 साठी बचत गटांचे मार्फतच प्रॉपर्टी टॅक्सचे बिलाचं वाटप करण्यात येणार आहे। डेटा क्लिनिंगचा सुद्धा मार्ग याच्यामध्ये आपण अवलंबतोय, जसं आपण मागच्या 2 वर्षापासून केलंय। आणि याचे सोबतच लोकांना माझी विनंती राहील की जे आपला इन्सेंटिव्ह असतो सुरुवातीचे 3 महिन्यामध्ये लवकर टॅक्स भरण्याचा 10% तो कृपया करून लोकांनी घ्यावं आणि सुरुवातीचे 3 महिन्यामध्ये जर लोकांनी आपला प्रॉपर्टी टॅक्सेशन भरलं तर डेफिनेटली 10%चा त्यांना लाभ भेटू शकतोय। याच्या व्यतिरिक्त बांधकाम परवानगी विभागाच्या मार्फत जवळपास 871 कोटी, फायर डिपार्टमेंटचे मार्फत 163 कोटी, वॉटर टॅक्सचे मार्फत जवळपास 76 कोटी, असा टोटल मिळून जवळपास 2100 कोटीचा टोटल रेव्हेन्यू कलेक्शन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे मार्फत करण्यात आलेला आहे। ऑलमोस्ट इन ऑल वी हॅव सरपास्ड मागच्या वर्षाचं जे आपलं संपूर्ण रेव्हेन्यूचा टार्गेट होतं दॅट वी हॅव सरपास्ड इन द इयर 24-25। महानगरपालिकेचे 100% विभाग, 100% ऑफिसेस डाऊन आपला झोनल ऑफिसेसपर्यंत, टॅक्सचे ऑफिस असतील, कोणता पण ऑफिस असेल महानगरपालिकेचा त्याच्यामध्ये 1 एप्रिलपासून कोणती पण फिजिकल फाईल मुवमेंट राहणार नाही। ई ऑफिसच्या मार्फतच आपण याच्यामध्ये सुरुवात करतोय। याच्या व्यतिरिक्त ई ऑफिसचा इंटिग्रेशन आपण जे आपले सॅपचे मॉड्यूल आजपासून सुरुवात केलं आहे, ज्याच्यामध्ये फायनान्सचा सॅपचा मॉड्यूल आहे, वर्क मॅनेजमेंट सिस्टम आहे, ज्याच्यामध्ये प्रामुख्याने ई एस्टिमेट म्हणजे आपला ऑनलाईनमध्ये एस्टिमेट बनवणे, ऑनलाईनच आपला MB रेकॉर्ड करणे, त्याच्यामध्ये बिफोर आफ्टर आणि सर्वात इम्पॉर्टंट GIS प्रणालीशी त्याला लिंक करणे आणि GISला डायनॅमिकली आपला गतिशक्ती पोर्टल जे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं आहे त्याच्याशी कसं संलग्न करून करता येईल तसं पण आमची ऑलरेडी चर्चा गतिशक्ती बायझेक सेंटर आहे अहमदाबादची झालेली आहे, जेणेकरून पिंपरी चिंचवड महानगरपालिका पहिली महानगरपालिका ठरणार आहे जे आपला गतिशक्तीच्या सोबत डायनॅमिकली आम्ही GIS पोर्टलला आम्ही लिंक करू शकणार आहे आणि डेफिनेटली पहिली मेजर महानगरपालिका ठरणार आहे जे पेपरलेस होऊन नो फिजिकल फाईल ओनली आपला ई फाईल आजपासून आपण महानगरपालिकेच्या मार्फत सुरुवात करण्यात आली। डेटा डेफिनेटली याच्यामध्ये मल्टिपल वेज आहे। सायबर सिक्युरिटीपासून आपला डेटा सेंटरला सुरक्षित ठेवणे, डेटा सेंटरचे व्यतिरिक्त नियर DR सेंटर ठेवणे, नियर DR सेंटरचे सोबतच फार DR सेंटर ठेवणे, असं मल्टिपल ठिकाणी आपण डेटाला याच्यामध्ये स्टोअर करून ठेवतोय जेणेकरून डेटा सुरक्षता 100% आपण याच्यामध्ये पाडून त्याच्यामध्ये काही अडचणीचा मुद्दा राहणार नाही। AIचं जे आपला इलिगल होर्डिंगचं डिटेक्शन जे आपण आकाश आणि परवाना विभागाच्या मार्फत सुरुवात केलं आहे त्याच्यामध्ये रिझल्ट यायची सुरुवात झाली आहे। त्याच्यामध्ये ऑटोमॅटिक रिझल्ट आमच्याकडे येत आहे। त्या जे आपला रेड फ्लॅग जनरेट होत आहे त्याच्यामध्ये आमची टीमचे मार्फत ग्राउंडवर जाऊन त्यांची तपासणी करून काही ठिकाणी इलिगल होर्डिंग असतील तर त्यांना काढणे, काही ठिकाणी लिगल होर्डिंग असतील पण त्यांनी आपल्याला एरियाज दिला नसतील तर त्यांना रेव्हेन्यू लिकेज प्लग करणे, अशा प्रकारे बोथ रेव्हेन्यूच्या साईडला आणि इलिगली होर्डिंग काढण्यामध्ये याच्यामध्ये वापर व्हायची याच्यामध्ये सुरुवात ऑलरेडी झाली आहे। भविष्याच्या काळामध्ये जसं जसं आपण फ्रिक्वेन्सी याची आपली AI डिटेक्शनची वाढवणार आहे त्याच्याप्रमाणे आम्हाला याच्यामध्ये चांगले रिझल्ट याच्यामध्ये भेटणार आहे।